नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर स्नेहल फॅशनवर. तर आपल्याला आज चार्टक्स ब्लाऊजचं कटिंग बघायचं आहे. तर हा माझ्याकडे ब्लाऊज पीस तयार आलेला आहे शिवण्यासाठी. तर ह्या स्लीव्ज आहेत आणि हा पाठीमागचा भाग आहे. तर त्याच्यानुसार आपण हे ठेवून कसं कटिंग करायचं पॅटर्न ठेवून ते आपल्याला बघायचं आहे. तर आणि हा अस्तर आहे ह्याचा. तर हा 1 मीटर घेतलेला आहे मी अस्तर कपडा आहे. तर हा पाठीमागचा गळा थोडासा आपला कमी आहे, तर त्याच्यानुसार आपल्याला शोल्डर कसा ॲडजस्ट करायचा आहे, मुंड्यामध्ये किती माप घ्यायचं आहे ते आपण बघायचं आहे. तर माप पहिलं बघूया आपण. तर संपूर्ण उंची 14 आहे, छाती 40 आहे, शोल्डर 6.5 आहे, डॉट उंची 9.5 आहे आणि कमरघेर 36 आहे. तर बंद बाजूने माप टाकायचे आहेत आपल्याला. ही बंद बाजू आहे, हे बघा, ही ओपन बाजू आहे. तर आपल्याला बंद बाजूने माप टाकायचे आहेत. मी डायरेक्ट अस्तरवरच माप टाकणार आहे. तर याच्यावर आपल्याला पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे. तर पहिले शोल्डर टाकायचं आहे आपल्याला. शोल्डर मी 6.5 घेतलेला आहे. तर आम्ही गळ्यानुसार थोडं ॲडजस्ट करून घेतलेला आहे. पाठीमागचा गळा कमी आहे तयार पॅटर्नमध्ये, ह्याच्यामध्ये गळा कमी आहे, त्याच्यामुळे मी थोडं शोल्डर जास्त ठेवलेलं आहे. मुंडा पण मी 7.5 घेते. गळा कमी आहे त्याच्यामुळे मी मुंडा पण जास्त ठेवलेला आहे. तर उंचीमध्ये आपल्याला पाठीमागच्या भागामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे. तर उंची आपली 14 इंच आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचे, म्हणजे 15 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. छाती आपली 40 आहे, तर त्याच्या 40चा चौथा आपला 10 येतो. त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायची आहे 2 इंच. मी थोडे अजून एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलाई मार्जिन. 12.5 घेतलेले आहे मी. 2.5 इंच मिळवलेले आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त म्हणजे 2 इंचापेक्षा कमी नाही करायचे. 2 इंचच वाढवायचे, तर आपण वाढवू शकतो. तर इथून आपल्याला कमरघेराचं माप घ्यायचं आहे. कमरघेर 36 आहे, तर त्याचा चौथा 9 येतो आणि कमरघेरामध्ये 2.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे. पाठीमागचा गळा मी नंतर आकार देणार आहे त्याला, पाठीमागच्या गळ्याला. तरी तुम्हाला मी पाठीमागच्या गळ्याचा आकार दाखवते काढून. पाठीमागचा गळा मी 6.5 ठेवणार आहे, 6 ठेवणार आहे. गळा रुंदी मी 2.5 इंच घेते आणि इकडे आपल्याला खाली ब्रॉड ठेवायचा आहे, थोडासा खाली, म्हणजे पसरट चांगला दिसतो. तर खाली थोडासा मी ब्रॉड केलेला आहे, 3 इंच घेतलेला आहे खाली, आणि वरती गळा रुंदी मी 2.5 इंच ठेवलेली आहे. आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे आपल्याला. तर मी शोल्डर 6.5 घेतलेले होतो. मुंडा मी इथे 7 इंच घेते, थोडासा क्रॉसमध्ये. फिटिंग याच्यामुळे आपल्याला चांगली बसते, म्हणून आपण हे असं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. शोल्डर इकडे आपण 1.5 इंच डाऊन करून घ्यायचं आहे. पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. 1 इंच सोडून इकडे 1.5 इंचावर आपण पाठीमागचा मुंडा येईल आपला.
कटिंग करून घेऊया. तर पाठीमागचा भाग आपला कटिंग करून झालेला आहे. आता आपल्याला पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे. तर हा अस्तरचा उरलेला जो कपडा आहे तो आपण व्यवस्थित सेट करून घेऊन मग त्याच्यावर आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे. तर पाठीमागचा भाग ठेवूनच मी मार्किंग करून घेणार आहे पहिल्यांदा. तर त्यासाठी मी बंद बाजूला 1 इंच सोडलेला आहे. आपण बंद बाजूनी नाही घेतलं तरी चालेल आपल्याला, कारण पुढचा फ्रंट भाग असल्यामुळे तो कट केल्यानंतर ओपनच होणार आहे. हा 1 इंच आपण सोडलेला आहे, तो आपण पप येण्यासाठी आपण सोडलेला आहे. तर याच्याने आपल्याला पप खूप छान येतो. हा मी आता मार्किंग करून जिथे दाखवलेले आहे तिथे 1 इंच आपण सोडलेला आहे. तो सोडूनच आपण पुढे जे पाठीमागचा भाग आहे तो तिथून पुढे आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर मी तो पहिल्यांदा पिन लावून जोडून घेतलेला आहे आणि मार्किंग केलेलं आहे सगळं मी. हे बघा अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन 2 इंच घ्यायचं आहे आणि उंचीमध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे. पाठीमागच्या भागामध्ये आपण 1 इंच मिळवलेलं होतं. उंची आपली 14 होती, त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून आपलं 15 आलेलं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे, म्हणजे पूर्ण उंची आपली 16.5 येईल. हे बघा 16.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला. खाली लाईन मारून घ्यायचे. आपण पुढच्या भागामध्ये 1.5 इंच वाढवलेलं आहे. पाठीमागच्या भागामध्ये आपण 1 इंच वाढवलेलं होतं. हे आपल्याला पपसाठी आणि आपण ज्यावेळेला टक्स मारतो त्यावेळेला तो कमी होतो, त्याच्यामुळे आपण तो तेवढा वाढवायचा आहे आपल्याला. आता जे मार्किंग करून घेतलेलं आहे आपण ते सर्व जोडून घेते मी. पिना लावून घ्यायचेत म्हणजे आपला अस्तरचा कपडा आहे तो हलणार नाही. तरीचं मुंड्याचं माप टाकते मी 7 इंच. शोल्डरचं माप मी 6.5 टाकलेलं होतं. हा पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. 1 इंच वरती येऊन हा थोडासा आतून घ्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा आकार. शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे 1.5 इंचावर. पाठीमागचा भाग मी ठेवून बघितलेला आहे, बरोबर आहे का. जेवढं शोल्डर आपण डाऊन केलेलं होतं तेवढंच पाठीमागे जेवढं केलं तेवढंच करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जोडताना परत ते खालीवर होणार नाही त्याच्यासाठी. तर पुढचा गळा आपला 6.5 आहे. गळारुंदी आपली 2.5 होती, तर खाली मी 3 इंच गळारुंदी घेतलेली आहे. थोडा ब्रॉड आहे खाली. अशी खाली थोडीशी वाढवून घेतली की ब्रॉड ठेवली की मग ब्लाऊज आपल्याला छान बसतो. त्याच्यामुळे मी खाली ब्रॉड ठेवलेली आहे आणि वरती आपली 2.5 इंच ठेवलेली आहे मी गळारुंदी. योगपट्टी आपल्याला हे करून मार्किंग करून घ्यायचे आहे. 2.5 इंच आणि 3.5 इंचवर मार्किंग केलेलं आहे मी. आकार काढून घ्यायचा आहे योगचा आपल्याला. गळ्याला तो योगचा आकार आपल्याला जोडायचा आहे, जे आपण 1 इंच वाढवलेले होते तिकडे पुढे. आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. टक्स पॉईंट आपला 9.5 आहे. टक्सची उंची बस पॉईंट म्हणतात त्याला. तिथून आपल्याला 3 इंच आतमध्ये यायचं आहे.
परत 3 इंच आपण आल्यानंतर तिथून आपल्याला परत 1 इंच यायचं आहे पुढे. हा डॉट द्यायचा आहे 1 इंचावर. परत तिथून खाली आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि हा टक्स मारायचा आहे आपल्याला. हा जो आपला टक्स आहे तो आपला 1/2 इंचाचा येईल. खालचा टक्स आहे तो मार्किंग करून घ्यायचं आहे. आडवा टक्स आहे तो आपला अर्धा इंचाचा येईल. आता आपल्याला हा साईडचा टक्स आहे तो योगपट्टीच्या इथून 2 इंच वरती यायचा आहे आणि जो आपण मधला पॉईंट दिलेला होता तो तिथून 1 इंच क्रॉसमध्ये आपण येऊन तो टक्स काढायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते त्या पद्धतीने. हा 1/2 इंचाचा येईल छोटासा. हा जो वरचा टक्स आहे तो आपल्याला मधल्या टक्सच्या इथून मधल्या पॉईंटच्या इथून 1.5 इंच क्रॉसमध्ये येऊन टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपण टक्स मारल्यानंतर आपल्याला पफ खूप छान येतो टक्स आणि 4 टक्सचा ब्लाऊज खूप व्यवस्थित बसतो. तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करून नक्की ट्राय करून बघा एकदा, तुम्हाला खूप आवडेल. पुढचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. योग आपल्याला अर्धा इंच कमी करायचा आहे. आपला पाठीमागचा भाग आहे त्याला मी टक्स मारून घेते. तर कमरेच्या बाजूने आपल्याला 1 इंच सोडायचं आहे आणि मोजायचं आहे आपल्याला 1 इंच सोडून. जेवढा कमरघर येईल त्याच्या अर्धा करायचा आहे. 10 इंच आलेला होता तर त्याच्या मी अर्धा केलेला आहे. म्हणजे 5 इंचावर मार्किंग करून मी 4 इंचाचा टक्स हा घेतलेला आहे उभा. आणि आडवा आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे. सर्व साईजसाठी आपल्याला 4 इंचाचाच घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूला पण मार्किंग करून घ्यायचं आहे. उभा 4 इंचाचा आहे आणि आडवा आपल्याला अर्ध्या इंचाचा घ्यायचा आहे. तर हे 2 वेगवेगळे भाग होते. हा एक होता आणि हा एक होता. आपल्याला हे जोडलेले होते दोन्ही. तर मी हे शिलाई काढून घेतलेले आणि वेगळे वेगळे केलेले आहेत. याच्यावर आपल्याला पुढचा भाग ठेवून कट करायचा आहे प्लेन याच्यावर आणि हा पाठीमागचा आपल्याला याच्यावर ठेवून कट करायचा आहे. आणि हे स्लीव्ज आहेत. तर डिझाईन आपल्याला बरोबर बघून घ्यायचं आहे. बघा ही फुलं आहेत ही आपल्याला अशी एकमेकावर ठेवते आणि याला पिनीने हे बघा हे डिझाईन सगळं मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे त्याला. हा जो पाठचा भाग आहे तो आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे. खाली आपल्याला डिझाईन घ्यायची आहे. मी खाली अर्धा इंच सोडते आणि एवढी डिझाईन आपल्याला यायला पाहिजे. अशा पद्धतीने कटिंग करून झाले. याच्यावर आपल्याला स्लीव्स ठेवून कट करायचे आहेत.
थोडा अशा पद्धतीने. हे आता याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण मी नंतर टाकणारच आहे. तर बाहीला आपल्याला थोडा जॉईंट द्यायला लागणार आहे. हे बघा, इकडे आपल्याला कमी पडतो हा कपडा, तर इकडे आणि इकडे आपल्याला थोडासा जॉईंट द्यायला लागणार आहे. दोन्ही बाजूला. मग तो उरलेला जो कपडा आहे त्याच्यातून आपण जॉईंट द्यायचा आहे त्याला. ते पहिले आपण कट करून घ्यायचं. थोडंसं वरती सोडायचं आहे आपल्याला अस्तर जॉईंट करताना. कटिंगमध्ये तेवढं जातं आपलं. तर हा एवढा कमी पडलेला आहे तो आपण त्याला नंतर जॉईंट द्यायचा आहे त्याला. आता जो हा उरलेला कपडा आहे याच्यामध्ये आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे. हा पुढचा भाग आणि योग आपल्याला याच्यामध्ये आरामात निघतो. हा पुढचा भाग आपण आता कटिंग करून घ्यायचा आहे आपण कपड्यावर ठेवलेला. याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.